नमस्कार मित्रांनो, आशा करतो आपण सगळे चांगले असाल. आपण जर पाहिलं जागतिक मार्केटमध्ये तर अमेरिकन मार्केटमध्ये लाईफ हायवर लाईफ हाय लागत आहेत. नॅसडॅक लाईफ हायवर आहे, डाऊ जोन्स लाईफ हायवर आहे, S&P 500 देखील उच्चतम स्तरावर आहे, पातळीला आहे. तर मित्रांनो, अमेरिकन मार्केटमध्ये मागच्या 10-12 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आला आणि खूप मोठ्या चांगल्या प्रमाणामध्ये ॲज कम्पेअर टू बाकीच्या मार्केट अमेरिकन मार्केटने खूप चांगला रिटर्न आणि परतावा दिलेला आहे मित्रांनो. परंतु आता तिथे देखील रिव्हर्स ट्रेंड चालू झालेला आहे. सरप्लस मनी तिथून देखील बाहेर निघतो आहे आणि तो इमर्जिंग मार्केटमध्ये नक्कीच येईल मित्रांनो, आणि त्याचं प्रतिबिंब भारतीय मार्केटमध्ये येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला नक्कीच दिसेल मित्रांनो. भारतीय मार्केटची पोझिशन सध्या 25,000च्या खाली मार्केट आता सध्या ट्रेड करत आहे. 3:30 वाजता पाहूया आपण काय होईल काय नाही ते. परंतु मित्रांनो, भारतीय मार्केट हे कन्सॉलिडेशनच्या फेजमध्ये आहे, साइडवेज मोमेंटम मध्ये आहे. जी काही ऍक्शन असेल ती मिड कॅप आणि स्मॉल कॅप असेल, तिथे फेअर व्हॅल्युएशनच्या कंपन्या आपल्याला शोधायच्यात आणि त्यामध्ये आपल्याला शेअर सिलेक्ट करायचे आणि आपला पोर्टफोलिओ आपल्याला डिझाईन करायचा आहे मित्रांनो. तर सध्या जर आपण पाहिलं, सोनं आणि चांदीमध्ये आपण अभूतपूर्व अशी तेजी अनुभवलेली आहे आणि तज्ज्ञांचा कयास आहे की अजून देखील चांदीमध्ये तेजी होऊ शकते मित्रांनो. सध्या करंटचा जर रेट पाहिला तर सोनं हे 97,665 वरती ट्रेड करते आणि सध्या चांदी 1,13,327 वरती MCX वरती ट्रेड करत आहे. परंतु हे मार्केट चालतं 11:30 वाजेपर्यंत, त्यामुळे 11:30 पर्यंत याच्यामध्ये कुठेही एका डायरेक्शनला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल दिसून येऊ शकतो. हे मी सध्याच तुम्हाला ट्रेड सांगतोय, 12:30 वाजताचा तुम्हाला स्पॉटचा भाव सांगतोय मित्रांनो. तर आपण जर पाहिलं तर क्रूड हे एका व्यवस्थित पातळीला आपल्याला दिसत आहे. जे मध्यंतरी 75 पर्यंत गेलं होतं ते परत खाली येऊन खालच्या पातळीला ते स्थिरावलेलं आहे. आपल्यासाठी ही चांगली गोष्ट आहे. मॉन्सून देखील बऱ्यापैकी आहे आणि तो चांगल्या पद्धतीने इथून पुढे राहिला तर निश्चितच रुरल इकॉनॉमीला बूस्ट मिळेल. सातत्याने रेट कट होत आहेत, त्यामुळे लिक्विडिटी इन्फ्यूज झाल्यामुळे NBFCचे स्टॉक देखील आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये आपण त्याकडे लक्ष देऊ शकतो. जे काय आतापर्यंत कंपन्यांचे रिझल्ट लागले त्यामध्ये काही कंपन्यांनी सरप्राईज केलं, काही मोठ्या कंपन्यांनी मात्र निराश केलं. TCS सारख्या, HCLTech सारख्या कंपन्यांनी आपल्याला निराश केलं, परंतु विप्रोने पॉझिटिव्ह सरप्राईज दिलं. अर्थात फार काही मोठं त्याच्यामध्ये काही घडलेलं नाहीये, परंतु नो बॅड न्यूज इज द गुड न्यूज म्हणतात त्या पद्धतीने थोडे इनलाईन रिझल्ट दिलेले आहेत. तर ते देखील चांगली गोष्ट आहे विप्रो सारख्या कंपनीसाठी. तर मित्रांनो, आपण जर पाहिलं, पॉलिकॅपने शानदार रिझल्ट दिलेले आहेत. LTI माइंट्रीने देखील चांगले रिझल्ट दिलेले आहेत. त्यामुळे मिड कॅप IT मध्ये काही सिलेक्टेड कंपन्यांकडे आपण नक्कीच लक्ष देऊ शकतो. त्याचबरोबर काही केमिकल कंपन्यांकडे देखील आपण लक्ष द्यायला हरकत नाही, कारण केमिकल कंपन्या बऱ्याच वर्षापासून त्यामध्ये आपल्याला काही मोमेंटम दिसून आलेलं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हेल्थ केअर आणि फार्मा सेक्टरकडे चांगलं लक्ष देण्याची आपल्याला गरज आहे. मागच्या काही काळामध्ये खूप चांगले रिटर्न त्यामध्ये मिळालेले आहेत आणि काही हॉस्पिटल स्टॉककडे देखील तुम्ही लक्ष देऊ शकता मित्रांनो. तर सध्या आपल्याला जो मोमेंटम दिसेल तो मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्येच दिसेल, तेव्हा आपण सिलेक्टेड मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये फेअर व्हॅल्युएशनच्या कंपन्या शोधूया आणि त्यामध्ये इन्व्हेस्टेड राहूया मित्रांनो आणि आपली वेल्थ क्रिएट करूया. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.